मित्रांनो बघा, सकाळचा पसारा किती म्हणजे कितीच झालेला आहे. तर माझी ग्रीन टी पिऊन झालेली आहे, नाश्ता पण झालेला आहे. आता फक्त आवरायचं पडलेलं आहे. इकडचं आवरून घेतलेलं आहे मी. तर हे पण खूपच घाण झालेलं होतं, पण आवरलं तिकडे झडझड झाले. आता फक्त भांडे पडलेले, तर खूपच घाण वाटते. तर किचन बघितलं ना, माझं किचन ना एवढं घाण कधीच मी ठेवत नाही, पण आज सकाळी ना 2 भाज्या कराव्या लागल्या ना मला, त्याच्यामुळे मग खूपच पसरावून गेलेलं आहे. तर चला आवरते आता. तर मित्रांनो, शिरा बनवते मी आज. मला भूक लागली होती, क्लासहून आली, मग म्हटलं शिरा बनवून देते. खूप दिवसांनी बनवलेला नव्हता. थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि रवा टाकलेला आहे. याच्यात थोडंसं ब्राऊन होईपर्यंत भाजून घेते मी, व्यवस्थित परतून घेते. त्याच्यानंतर आपण टाकणार आहे दूध. तर इकडं दूध गरम करायला ठेवलेलं होतं, कारण की फ्रीजमधून आता जस्ट काढलं ना. तर या शिरा खायला. रवा पण म्हणू शकता आहे आणि शिरा पण. तर रवा पण म्हणतात, रवाच बनवते, मग रवाच खायला या. थोडंसं भाजून घेते. चाललं आहे लवकर बनव, पण म्हटलं जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत शिरा काय आपला चांगला येणार नाही आहे. थोडंसं व्यवस्थित भाजून घेते. मग आपण ना दूध टाकणार आहे याच्यात, आणि त्याच्यानंतर थोडंसं खोबरं टाकेल मी, आणि थोडंसं काजू बदाम टाकणार आहे. मग काय एकदम भारी टेस्टी. थोडंसं जडू राहिलं ते. आपलं दूध पण गरम झालंय वाटतं. बंद करते आता. आपला जो शिरा आहे व्यवस्थित भाजून घेते. तर थोडंसं काजू बदाम ॲड करते मी. इलायची पण टाकलेली आहे त्याच्यात. चम्मच कुठे गेली. थोडंसं ब्राऊन कलर आलेला आहे. तर आता ना काजू बदाम टाकलेले आहे, थोडंसं खोबरं टाकणार आहे आणि मग दूध टाकणार आहे. तर खोबरं टाकलेलं आहे थोडंसं, आणि थोडंसं अजून भाजून घेते. आपलं खोबरं पण भाजलं जायला पाहिजे ना. तर आपल्या रवाचा कलर आहे ना मस्त ब्राऊन होऊन जाईल, कारण की ऑलरेडी झालेलंच आहे. पण थोडासा अजून खोबरं टाकलं आहे म्हणून मी अजून परतून घेते व्यवस्थित. आणि आता आहे ना दूध टाकून देते.
मस्त भारी झालं. दूध तर पुन्हा आटून गेलं लगेच. थोडंसं अजून टाकावं लागेल. तर मित्रांनो, आपला जो रवा आहे मस्त झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. हे बघा, भारी झालं आहे. आणि आता हनीला वाढून देते मी. तर हनीला वाटीमध्ये वाढून दिलं आहे मी शिरा गरम गरम. तर खाय ग, कसं लागतंय? चांगलंच आहे का? व्यवस्थित सांगायचं ना, छान आहे असं काहीतरी. हां, खाय खाय. गरमागरम हलवा. हलवा खाते हनी, हलवा. तर चला मित्रांनो, मी पण ट्राय करते, कारण की हलवा बघून ना आता मलाही भूक लागली आहे. मी पण खाऊन घेते. काय ग, खाय आवर. भूक लागली करत होती. म्हटलं आता काय बनवायचं तिच्यासाठी. म्हटलं रवा होताच खूप दिवसांनी, म्हणजे 2-3 महिने झाले असेल बनवलंच नव्हतं मी. तर बनवून दिलं आज. आणि हां, तुझ्यासाठी पण ठेवेल मी. ती म्हणते माझ्यासाठी पण ठेव. आहे भरपूर आहे शिरा. चम्मच आपले भांडी पडलेले बरं का. आता घासणार आहे मी. तर या शिरा खायला. उई, खाली पडलं ग. छान आहे, जास्त गोड नाही, कारण की जास्त गोड शिरा मला अजिबात आवडत नाही, म्हणून साखर कमीच टाकलेली होती. तर एक नंबर झालेला आहे शिरा. आणि जे पप्पा राहिले पण त्यांच्यासाठी ठेवून दिली मी, कारण का भरपूर शिरा बनवलेला आहे. तर तुम्ही पण एकदा ट्राय करा, शिरा बनवून बघा. तुम्हाला तर येतच असणार म्हणा, पण तरी नक्की ट्राय करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय कर ग. बाय बाय.